नागपूर शहरातील कळमना परिसरात महागडे लॅपटॉप्स आणि दूरध्वनी संच म्हणजेच मोबाईल चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील एका आरोपीला पोलिसांनी अटक करत मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत तब्बल 2,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 2 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आलंय। मिळालेल्या माहितीनुसार 17 मार्च 2026 रोजी फिर्यादी समीर शेख हे कळमना भाजी बाजारात खरेदीसाठी आले होते। त्यांनी आपली दुचाकी उभी करून मोबाईल डिक्कीत ठेवला होता। काही काळानंतर परत आल्यावर डिक्की फोडून मोबाईल चोरीला गेल्याचं त्यांच्या निदर्शनास आले। या प्रकरणी त्यांनी कळमना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला असता 18 मार्च रोजी गस्त घालत असताना गुप्त माहितीच्या आधारे विजयनगर परिसरात सापळा रचण्यात आला। येथे संशयित हालचाली करत असलेल्या दिलीप बाबू रंगन या आरोपीला ताब्यात घेण्यात आले। त्याच्या खांद्यावरील पिशवीची झडती घेतली असता त्यामध्ये 3 लॅपटॉप आणि 6 महागडे मोबाईल आढळून आले आहेत। आरोपी हा तामिळनाडू राज्यातील रहिवासी असून त्याला स्थानिक भाषा येत नसल्याने चौकशी करताना पोलिसांना अडचणींचा सामना करावा लागला। मात्र भाषांतरकाराच्या मदतीने चौकशी केली असता आरोपीने कळमना बाजारातील चोरीसह इतर गुन्ह्यांचीही कबुली दिली। तसेच त्याचा साथीदार बालाजी गोविंदप्पा हा कर्नाटक राज्यातील असून तो फरार असल्याचंही समोर आलंय। पोलीस तपासात पुढे उघड झालंय की ही टोळी विविध शहरांमध्ये भाड्याने राहून साप्ताहिक बाजार, निवासी वसाहती आणि वाहनतळ परिसरात चोरी करत असते। आठवडाभरात जमा केलेला माल ते इतर राज्यांमध्ये विक्रीसाठी पाठवत होते। सदर कारवाईत जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात 3 संगणक आणि 6 महागडे दूरध्वनी संचांचा समावेश असून त्यांची एकूण किंमत सुमारे 2,10,000 रुपये आहे। यातील काही मालकांचा शोध लागला असून उर्वरित वस्तूंच्या मालकांचा शोध घेण्यासाठी तांत्रिक तपास सुरू आहे। पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक केली असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे। शहरात वाढत्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिसांची ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे। कळमना मार्केटमधून एका गाडीच्या डिक्कीतून एक मोबाईल चोरी गेलेला होता। त्यावरून पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आलेला होता आणि त्या गुन्ह्याचा तपास एपीआय श्री मुसळे साहेब आणि त्यांची टीम ही करीत होती। दरम्यान त्यांना गोपनीय बातमीदारावर माहिती मिळाली की एक इसम देशी दारू भट्टीच्या आजूबाजूला आहे आणि त्या ठिकाणी तो मोबाईल विकण्याचा प्रयत्न करीत आहे। त्या माहितीवरून ते त्या ठिकाणी गेले असता त्यांनी दिलीप बाबू रंगन पिता रंगन अय्यास्वामी वय 27 वर्ष राहणार गुडियथम वेल्लोर तामिळनाडू यास ताब्यात घेतले आणि त्याची झडती घेतली असता त्याच्या बॅगमध्ये 3 लॅपटॉप आणि 6 मोबाईल असा एकूण 2,10,000 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला। त्यावरून त्याला अधिक विचारपूस केली असता त्याचा भाषेचा प्रॉब्लेम येत होता। त्यामुळे आम्ही एक दुभाषक आणला आणि ज्याला त्याची लँग्वेज येते आणि त्याच्या माध्यमातून आम्ही त्याला इंट्रोगेट केलं असता आमचा जो पोलीस स्टेशन कळमना येथील गुन्हा होता त्या गुन्ह्यातील मोबाईल त्याच्याकडे मिळून आला। तसेच इतर मोबाईल आणि लॅपटॉप कुठून चोरी केले याबाबत विचारपूस केली। आम्ही त्याला नागपूर शहरात फिरवलं तेव्हा त्यांनी 2 लॅपटॉप आणि 1 मोबाईल हा पोलीस स्टेशन आरपी नगर हद्दीतून चोरी केल्याचं निष्पन्न झालं आणि त्यावरून आम्ही पोलीस स्टेशन आरपी नगर येथे माहिती घेतली असता तिथे नमूद वर्णनाचे लॅपटॉप आणि गुन्ह्याचा मोबाईलचा गुन्हा दाखल असल्याचे समजले। त्यावरून आम्ही आमच्या गुन्ह्यात आरोपीला अटक केलेली आहे। आरोपीचा एक साथीदार बालाजी गोविंदप्पा राहणार कोलार कर्नाटक हा फरार आहे। त्याचा शोध सुरू आहे। आंतरराज्यीय आरोपी असून यांची मोडच अशी आहे की ते नागपूर शहरात येतात आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जसे मोबाईल लॅपटॉप्स हे उघडे घरं जे राहतात किंवा बॉईज हॉस्टेल्समध्ये वगैरे असे रेकी करून ते जातात आणि तिथे पडलेला लॅपटॉप किंवा मोबाईल हा उचलून घेतात आणि 4-5 दिवस अशी चोरी करतात आणि त्यानंतर तामिळनाडू त्यांच्या राज्यात जाऊन त्या ठिकाणी ते त्याची विक्री करतात, अशी यांची मोडस आहे। तर हा एक आंतरराज्यीय आरोपी आम्ही अरेस्ट केलेला आहे। अधिक तपास सुरू आहे। एक आरोपी सध्या आम्ही अरेस्ट केलेला आहे। त्याचा साथीदार हा सुद्धा चोरच आहे, परंतु तो आता मिळून आलेला नाही आहे। बहुतेक तो तामिळनाडू किंवा कर्नाटकमध्ये येथे गेला असावा। त्याला माहिती पडलेलं आहे की याला अरेस्ट झालेली आहे म्हणून त्याचा शोध आम्ही घेत आहोत। नागपूर शहरचे माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर श्री रवींद्र कुमार सिंगल सर, जॉईंट सीपी श्री रेड्डी सर, साऊथ रिजन सर श्री राठोड सर, झोन 5चे डीसीपी सर श्री निकेतन कदम सर, एसीपी कळमना श्री ओवाल सर यांचे मार्गदर्शनात एपीआय श्री मुसळे साहेब, हवालदार प्रमोद कंगाले, नितीन मिश्रा, विशाल भैसारे, ललित शेंडे, अजय गटलेवार, गोलवंशी यांनी या टीमने सदरची कारवाई करून या आरोपीस अटक केलेली आहे।